बसा. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये माझ्या पत्राची तारीख चुकली आहे हे सांगितलंय, पण पत्रामध्ये जे काही मी लिहिलं होतं त्यावर काही कारवाई झाली हे सांगितलंच नाही. अध्यक्ष महोदय, मी अशी तक्रार केलेली की बेरामपाडा, नवपाडा, गोळीबार इकडे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचं सेवन आणि विक्री होते. सांगितलंय की केवळ 10 गुन्हे दाखल झाले. माझा आक्षेपच याच्यावर आहे. केवळ 10च गुन्हे दाखल केले जातात आणि उरलेल्या सगळ्या विक्री करणाऱ्या लोकांना धाक दाखवला जातो की तुमच्यावर पण अशीच कारवाई केली जाईल आणि खुलेआम पोलिसच यामध्ये कुठेतरी सामील आहेत का असं मी पत्र हे डीसीपीना दिलेलं. निर्मल नगर पोलीस स्टेशनचे एक अधिकारी हे एक अंमली पदार्थांचं सेवन करतानाचा व्हिडिओ मी पेनड्राईव्हच्या माध्यमातून डीसीपीना दिलेला. त्याचं काय झालं हे सुद्धा कळलं नाही. गेल्या अधिवेशन काळात माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेवटचं की आम्ही स्पेशल ड्राईव्ह माझ्या मतदारसंघात घेऊ. ती स्पेशल ड्राईव्ह केवळ 5 दिवस चालली. त्याच्या पुढे काय झालं असे माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य वरुणजी सरदेसाई यांनी जी बाब आता उघडकीस आणली आहे की का पोलीस अधिकाऱ्याचा त्यांनी एक व्हिडिओ त्यांनी संबंधित डीसीपी यांच्याकडे दिलेला आहे आणि स्वतः ते सेवन करण्याचा व्हिडिओ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, नक्कीच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, तातडीने चौकशी करण्यात येईल आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या अगोदर देखील या सभागृहामध्ये घोषणा केलेली आहे की ड्रग्सच्या बाबतीमध्ये आमचं शासन हे 0 टॉलरन्सवरती चालतंय. जे कोणी पोलीस अधिकारी ड्रग्सच्या कारवाईमध्ये त्यांचा थेट हस्तक्षेप असेल त्यांच्यावरती बडतर्फाचीच कारवाई करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने आजपर्यंत अध्यक्ष महोदय मागच्या 1 वर्ष उत्तर होऊ द्या ना. बोला मी ऐकतोय. बोला अध्यक्ष महोदय, त्या अनुषंगाने आज 1 वर्षामध्ये आपण 15 पोलीस कर्मचाऱ्यांना आपण बडतर्फ केलेलं आहे आणि 10 आपण निलंबित देखील केलेलं आहे. तर नक्कीच या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून संबंधित जे अधिकारी असतील त्यांच्यावरती देखील बडतर्फाची कारवाई ही करण्यात येईल जर का त्यांचा थेट हस्तक्षेप असेल तर. अध्यक्ष महोदय, मागच्या अधिवेशनामध्ये मी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं होतं ड्रग्सवरती जर कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला नियम फार कडक करावा लागेल आणि आपण आश्वासन केलं होतं की MCOCचं आपण प्रोव्हिजन याच्यात करत आहोत. अध्यक्ष महोदय केलं आपण. अध्यक्ष महोदय, 1600 कोटीचा जर पकडला गेलेला आहे म्हणजे कुठल्या मोठ्या प्रमाणावरती चालू ही परिस्थिती मेक्सिकोसारखी होणार आहे या आपल्या मुंबईमध्ये. म्हणून माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे की आता आपण जेव्हा पकडतोय तरी आपण कंट्रोल करू शकत नाही तर त्या लोकांची प्रॉपर्टी जप्त करण्याचं आपण प्रोव्हिजन आपण याच्यात करणार का? अध्यक्ष महोदय, आपण जे MCOCA लावण्याचा निर्णय केला त्या अंतर्गत आपण पहिल्या केसेस केल्या, MCOCA लावला आणि आता MCOCA मध्येच आपल्याला हा अधिकार आहे की आपल्याला त्यांची प्रॉपर्टी जी आहे ती जप्त करता येते. त्यामुळे निश्चितपणे ती केली जाईल. हेमंत दुगिले महोदय. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री साहेबांना मला एक विनंती आहे